नमस्कार सर. माझा एक जनरल आणि कॉमन प्रश्न आहे जो की सगळ्यांचाच असतो की डोक्याजवळ मोबाईल घेऊन झोपल्यामुळं काही प्रॉब्लेम होतो का डोकेदुखी वगैरे असं काही प्रकार होतो का? सर आता झोपताना डोक्यात मोबाईल घेणं हे खूप कॉमनली आहे. तरुण माणसापासून इग्नोर मी सुद्धा किंवा वृद्ध लोक सुद्धा आजकाल रात्री झोपताना मोबाईल बघितल्याशिवाय झोपत नाही. तर याच्यामुळे काय होतं, निद्रा चक्रावर परिणाम होतो. निद्रा चक्र म्हणजे काय, की जेव्हा आपण डोक्याजवळ मोबाईल घेतो तेव्हा जी लाईट असते, जी ब्लू लाईट असते मोबाईलची, ती आपल्याला आभासी विश्वात घेऊन जाते, ज्यामध्ये मेंदूला असं वाटतं की हा दिवसच आहे, रात्र नाहीये. आणि त्याच्यामुळे एक मेंदूमध्ये एक हॉर्मोन असतो, मेलाटोनिन नावाचा हॉर्मोन, जो आपल्याला निद्रा इंड्यूस करण्यासाठी, झोप इंड्यूस करण्यासाठी मदत होते. तर त्या हॉर्मोनची सिक्रेशन्स कमी होतं, त्याच्यामुळे निद्रा न येणं, खोलवर निद्रा झोप नसणं किंवा लवकर जाग येणं हे कॉमनली दिसून येतं. त्याप्रमाणेच कंटिन्युअसली मोबाईल बघतो तेव्हा आपल्या डोळ्यात जी लाईट आहे त्याच्यामुळे डोळ्यावर आय स्ट्रेन येतो वगैरे. तसेच जे मोबाईलवर आजकाल काय बघतो आपण, रील्स बघतो जी 20 सेकंद 25 सेकंद, याच्यामुळे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन खूप कॉमनली दिसून येतं सर. याच्यामध्ये मुलांमध्ये किंवा तरुण असतो एकाग्रता नसणं, चिडचिडपणा वाढणं, झोप येणं, इम्पेशंट होणं खूप कॉमनली, संयम नसतो त्यांना. एखादी गोष्ट लॉंग टर्मची करायची तर त्यात संयम लॉस झाला असतो. जर मेडिकल ऍस्पेक्टनं बघायचं झालं तर सर ही जी मोबाईलची जे रेडिएशन्स येतात वगैरे, त्याच्यामुळे ही रिसेंटली स्टडी आहे याच्यामध्ये की ब्रेन ट्युमर व्हायचा म्हणजे मेंदूची गाठ व्हायची शक्यता खूप जाणवते. आजकाल लोक विचारतात मला, सर हे ब्रेन ट्युमर झाले कशामुळे झालंय, तर सध्या तरी हे उत्तर सापडतं की रिसेंट ऑनसेटमध्ये की ज्या लोकांना, तरुण माणसामध्ये मेंदूची गाठ हे दिसून येतं, तर त्याचं खूप महत्वाचं कारण आहे की जे मोबाईलवर रेडिएशन्स इमिट होतात त्याच्यामुळे मेंदूचा गाठ होणं, ब्रेन ट्युमर शक्यता खूप जास्त आहे. तर यासाठी काय करायचं आहे सर, संध्याकाळी झोपताना बेसिकली मी लोकांना ऍडवाइस करतो, स्लीप हायजीन म्हणजे काय, की संध्याकाळी 5 नंतर चहा कॉफी अवॉइड करायचं, स्टिम्युलंट जे पेय आहेत ते अवॉइड करायचे, 5 वाजल्यानंतर सोशल मीडिया बंद करायचं. यामुळे किंवा ज्या लोकांना खूपच गरज आहे त्यांनी मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा, एअरप्लेन मोडवर ठेवून द्या किंवा टेबलवर ठेवून द्या, उशाजवळ न घेता मोबाईलचा वापर कमीत कमी करावा. आणि बेसिकली काय याच्यामध्ये स्वज्ञान घेणं की बाबा हे मोबाईलचा वापर अतिवापर झाला तर आपल्याला आपल्या निद्रेपासून, डोळ्यापासून ते आपलं एकाग्रता आणि आपल्या मानसिकतेसुद्धा परिणाम होतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थँक्यू सर.